गुड मॉर्निंग श्रोते हो. ॲडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ॲडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी. नमस्कार. संधिवाताची केस आहे. 42 वर्षांच्या या महिला आहेत ज्यांना 6 वर्षांपासून संधिवाताचा त्रास होत होता. सतत औषधं तपासण्या चालू होत्या पण त्रास त्यांचा वाढतच चाललेला होता. त्यातून केस गळणं, स्किन प्रॉब्लेम सुद्धा सुरू झाले होते. मग त्या ॲडव्हान्स आयुर्वेदामध्ये आल्या. 1.5 वर्ष त्यांनी ट्रीटमेंट घेतली आणि आता पूर्णपणे संधिवात त्यांचा बरा झालेला आहे. यांची केस काय होती? संधिवात म्हणजे हा एक अनुवंशिक आजार आहे. हां. मग आमच्या आई वडिलांना होता किंवा म्हणजे आमच्याकडे कोणाला तरी होता आणि म्हणून मला झालाय आणि आता आयुष्यभर औषध खायचे. हे एवढं डोक्यात भरलेलं असतं ना की तो कधी बरा होऊ शकतो, बिना औषधांचं पण जगू शकतो, हेच आपण मान्य करायला तयार नसतो. पण खरं वास्तविक सध्याच्या काळामध्ये निर्माण होणारा जो काही संधिवात आहे तो प्रत्येक वेळेला अनुवंशिक आहे का हे समजून चालणं फार महत्वाचं आहे. कारण आता ऑटोइम्युन डिसीज हा सुद्धा रुमॅटिड आर्थरायटिस म्हणून होतो. सध्या केमिकलचा वापर प्रचंड आहे. धान्य उगवण्यासाठी सुद्धा केमिकल, हो म्हणजे ज्याला आपण रासायनिक खतं म्हणतो, हो त्यामुळे मग त्याच्यामध्ये कस पण नसतो, त्यामुळे ते जगू शकत नाही. मग ते जगण्यासाठी त्यांच्यावर परत कीटकनाशकांची फवारणी करावी लागते. म्हणजे सर्वच गोष्टींमध्ये इतकं प्रचंड केमिकल आहे. मग त्याच्यामुळे आपण ह्या जेव्हा गोष्टी खात असतो तर त्यावेळेला हे केमिकल शरीर ऍक्सेप्ट करत नाही आणि मग शरीर काय करतं की त्याला सगळं एका बाजूला ठेवून देतं. आपण ते जर का प्रचंड प्रमाणात जर का ते केमिकल्स वाढायला लागले तर मात्र मग ते काय होतात, आपल्या सांध्यांमध्ये जाऊन बसतात आणि त्याच्यातून संधिवातासारखे प्रॉब्लेम क्रिएट व्हायला लागतात. अगदी. यांच्यावरती आपण ट्रीटमेंट काय दिली हे जाणून घ्यायचंय, पण त्याआधी श्रोते हो, संधिवातासारख्या आजारामध्ये सुद्धा औषधमुक्त जीवन सहज साध्य होऊ शकतं आयुर्वेदाच्या साथीने. त्यासाठी संपर्क करू शकता डॉक्टर विद्याधर गिरी यांच्या ॲडव्हान्स आयुर्वेदाला. डॉक्टर विद्याधर गिरी शनिवार दिनांक 16 डिसेंबर रोजी कोल्हापूरमध्ये, रविवार दिनांक 17 डिसेंबर रोजी सोलापूरमध्ये, तर मंगळवार दिनांक 19 डिसेंबर रोजी सातारा आणि कराड इथे भेटू शकतील. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 84 84 05 10 25 84 84 05 10 25 8484 05 1025. डॉक्टर गिरी, मग यांच्या केसमध्ये आपण आयुर्वेदानुसार काय उपचार केले? म्हणजे बेसिकली कसं की शरीरामध्ये टॉक्झिन्स वाढलेले आहेत. टॉक्झिन्स कुठेतरी तुम्ही ड्रेन आउट करायला पाहिजे. अगदी. मग आपण त्यांना एक प्रॉपर पंचकर्म दिलं. सगळे ते टॉक्झिन्स आहेत ते आपण ड्रेन आउट केले. ड्रेन आउट करण्यासाठी कधी कधी निसर्गाच्या सानिध्यात केल्याने जास्ती चांगलं पडतं. बर. म्हणजे कसं असतं की तुम्ही एखाद्या रिसॉर्टला गेला, तिथे पंचकर्माची सोय आहे आणि अशा ठिकाणी जर का हे सगळे टॉक्झिन रिलीज केले तर तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात असता, एनर्जी लेवल वेगळ्या असतात, त्यामुळे तिथे मेंटल आणि फिजिकल असं दोन्ही डिटॉक्सिफिकेशन होत असतं. आणि मग हे एकदा डिटॉक्सिफिकेशन झालं की दुधामध्ये केमिकल जास्ती आहे तर दुधाचा वापर कमी करा, ऑर्गॅनिक फूडचा वापर करा. अशा प्रकारे जर का डायटरी चेंजेस केले आणि प्रॉपरली टॉक्झिन्स बनण्याची प्रक्रिया आहे याला जर का कोणीतरी स्टॉप केलं तर तुम्हाला त्याच्यातून मुक्ती मिळवता येते. परंतु एकूणच जर का बघितलं तर हे थोडंसं ऍसिडिटी सारखं असतं. अच्छा. तुम्ही मेंटेन केलं तोपर्यंत छान मेंटेन राहतं, परंतु याच्यामध्ये तुम्हाला बिना औषधाचं छान मेंटेन करता येतं. आणि आयुर्वेदिक औषधांचे कुठलेही साईड इफेक्ट्स नसल्यामुळे शरीरावर दुष्परिणाम होत नाही, उलट तुमचं आरोग्य त्याच्यातून चांगलं होत असतं. म्हणजे कसं असतं की त्याच्यातून आरोग्य तुमचं चांगलं होतं. दुसरं म्हणजे औषधं आयुष्यभर खावी लागत नाहीत. थोडंसं मेंटेन केलं, त्याच्या लाटा कधी कधी येत असतात, थोडंसं वातावरण बदललं, कधीतरी थोडेफार पेन्स होतात, तेवढ्यापुरतं जरा तुम्ही ट्रीटमेंट घेतली तर कसं असतं हे सगळं मेंटेन राहत असतं. त्यामुळे एकूण जर का बघितलं तर नुसतं पेन्स कमी करणं हे लक्ष ठेवण्यापेक्षा सुद्धा की ह्या औषधांनी बाबा मला फ्युचरमध्ये कॉम्प्लिकेशन्स वाढायला नकोत, बरोबर ना. म्हणजे त्या बाबतीत हेच झालं होतं की त्या औषधांमुळे आणखीन ड्रायनेस वाढून केस गळणं, स्किन प्रॉब्लेम होणं चालू झालं होतं. म्हणजे एक आजार बरा होत नव्हता आणि दुसरा आजार त्याच्यातून निर्माण होत होता. त्यामुळे आयुर्वेदामध्ये बेसिकली हे बघितलं जातं की ओव्हरऑल आरोग्य कसं मेंटेन राहील याच्याकडे लक्ष दिलं जातं. शरीराची एकूणच एनर्जी लेवल की एकूण आरोग्य मेंटेन करण्याकडे लक्ष दिलं जातं. त्यामुळे म्हणतो ना की असे जे लाईफस्टाईल डिसीजेस आहेत किंवा लॉंग टर्म चालणारे डिसीज आहेत त्याच्यामध्ये आयुर्वेदाला पर्याय नाहीये. अगदी खरंय. म्हणूनच श्रोते हो, संधिवातासारख्या आजारामध्ये सुद्धा औषधमुक्त जीवन साध्य करण्यासाठी तुम्ही संपर्क करू शकता डॉक्टर विद्याधर गिरी यांच्या ॲडव्हान्स आयुर्वेदाला. डॉक्टर विद्याधर गिरी शनिवार दिनांक 16 डिसेंबर रोजी कोल्हापूरमध्ये, रविवार दिनांक 17 डिसेंबर रोजी सोलापूरमध्ये, तर मंगळवार दिनांक 19 डिसेंबर रोजी सातारा आणि कराड इथे भेटू शकता. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 84 84 05 10 25 84 84 05 10 25 8484 05 1025. पुन्हा भेटूयात ॲडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.